नमस्कार, दीपास फूड ब्लॉग मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण करणार आहोत 2 किलो बटाट्याचा किस. तर मी तर 2 किलो बटाटे घेतलेले आहेत. बटाटे छान असे मोठे मोठेच घ्यायचे आहेत. याच्यामुळे आपला किस हा एकसारखा आणि छान असा लांब सडक होतो. तर आता इथं 2 किलो बटाटे घेतलेले आहेत. तर आता बटाट्याची छान अशी साल काढून घ्यायची. मी आता तळेगावचा बटाटा घेतलेला आहे. जर तुम्ही किस बनवणार असाल तर तळेगावचा जो नवा असतो ना तो बटाटा घ्यायचा आहे. त्याच्यात स्टार कमी असतं आणि आपला किसही छान पांढरा शुभ्र होतो. तर याच पद्धतीने छान असा बटाटा शिलून घ्यायचा आहे आणि शिलल्यानंतर सर्व बटाटे एकसारखे शिलल्यानंतर याचा आपण किस बनवून घेणार आहोत. तर आपला अगदी उपवासाला चालणारा, लहान मुलं मागतील तेव्हा तळून देताना अगदी झटपट असा होणारा आपला हा किस आहे. तर अजिबात फक्त इनमीन 3 साहित्यात हा किस होतो. फक्त आपल्याला इथं मीठ, बटाटे आणि थोडंसं आपण आपला जो स्पेशल इन्ग्रेडियंट्स आहे तो टाकणार आहोत. तर इथं मी पाण्यातच बटाटे टाकून घेतलेले आहेत. अशा प्रकारे सर्व बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे. तर आता मी अशी इथं किसणी घेतलेली आहे. जो किसणीचा जो जाड असतं ना साईड, त्याच साईडने किसायचं आहे. आता बटाटा किसताना एकसारखा असा खूप जोर लावायचा नाही आहे. अगदी एकदा खाली परत वर असाच किसायचा आहे. खूप एकसारखा जोर लावून किसायचा नाही. तर तो इथं बघा छान असा एकसारखा आपला किस पडतोय, लांब सडक किस पडतोय. तर याच पद्धतीने आपण आता उरलेले ही बटाटे किसून घेणार आहोत. तर फक्त उभ्या साईडने आपल्याला बटाटा किसून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे लांब सडक असा किस तयार होतो. छान असा इथं आता किस मी पाण्यातच भांडं घेताना थोडं मोठं घ्या आणि पाण्यातच हा किस किसायचा आहे. पाण्यामध्ये टाकताना मग तो काळा पडत नाही. आता तुम्ही बघू शकता या पाण्याला किती फेस आलेला आहे. जो फेस आहे आणि जे असं पाणी दिसतं आहे तो स्टार्च आहे बटाट्याचा. तर आता किसल्यानंतर इथे स्वच्छ असं पाणी घेतलेलं आहे. त्याच्यात आपण हा किस घालून घ्यायचा आहे. सर्व बटाटे आता आपण किसून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता मस्त असा पांढरा शुभ्र आपला लांब सडक इथं किस दिसतोय. अगदी हा जोपर्यंत आपला वरचं फेसाळलेलं पाणी निघत नाही तोपर्यंत स्वच्छ 2-3 पाण्याने छान याला धुवून घेतलेलं आहे. धुताना कोणतीही कसर करायची नाही आहे. छान असं धुवून घेतलं म्हणजे वरचं पाणी अगदी निथळ पांढरं शुभ्र दिसत नाही तोपर्यंत पाणी निथळून घ्यायचं आहे. आता इथं मी आपला जो बटाटा पांढरा शुभ्र आणि कडक ठेवण्यासाठी इथं मी तुरटीचा वापर केलेला आहे. तर हा तुरटीचा खडा पहिले असा फिरून घ्यायचा आहे आणि मग तो पाण्यातच सोडून द्यायचा आहे. तुम्हाला तर माहितीच आहे तुरटी पाण्यातच विरघळून जाईल. आता हे मी रात्रभर 6 ते 7 तास असंच झाकून ठेवणार आहे. तर सकाळी उठून तुम्ही बघू शकता छान असा किस मस्त असा कडकही झालेला आहे. तुरटी टाकल्यामुळे त्याला कडकपणा आलेला आहे आणि छान असा पांढरा शुभ्र दिसतोय. दिसायलाही छान पांढरा शुभ्र दिसतोय. आता इथं बटाट्याचा किस आपण आता शिजवून घेणार आहोत. तर त्यासाठी आता मी परत पाणी बदलून घेणार आहे. हा बटाट्याचा जो किस आहे तो दुसऱ्या भांड्यात घालायचा आहे. आपलं जे रात्रीचं ते तुरटीचं पाणी आहे त्याच्यातच बटाटा शिजवायचा नाही आहे. ते पाणी आता आपण फेकून देणार आहोत. त्याच्यात जो बटाट्याची जो स्टार्च आहे, जो काही वरचा जो फेस होता, सर्व काही त्याच्यात ते निघून गेलं आहे म्हणून ते पाणी बदलून घ्यायचं आहे. आता शिजवण्यासाठी आपण दुसरं पाणी घेणार आहोत. तर अगदी रात्रभर तुम्हाला जर रात्री जमत नसेल तर तुम्ही सकाळीही बनवू शकता. पण मी हे रात्रीच किस किसून घेतला होता आणि सकाळी मी हा किस बनवणार आहे. आता पूर्ण मावेल इतपत, पूर्ण बुडेल इतपत मोकळं असं पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये. आता छान इथं किस इथं बुडालेला आहे हा पाणी. आता किस छान इथं धुवून घेतलेला आहे. आता इथं बाजूलाच पातेल्यामध्ये मी पाणी ठेवलेलं होतं उकळायला. आता याच्यात 2.5 ते 3 चमचे मीठ घालायचं आहे आणि छान पाण्याला खडखडून अशी उकळी येऊ द्यायची आहे. किस उकळताना पातेलंही थोडं मोठंच घ्या. पातेलं मोठं घेतलं म्हणजे किस हा एकसारखा शिजतो. अगदी तुम्ही छोटं घेतलं म्हणजे मग खालचा किस शिजेल आणि वरचा किस हा तसाच राहून जाईल, गाळ होऊन जाईल मग खालचा किसचा.
आता जे आपण निथळून किस हा निथळूनच घालायचा आहे, अगदी त्याच्यात पाणी ठेवायचं नाही आहे. छान आपण रात्रभर भिजवल्यानंतर स्वच्छ असं पहिले एका पाण्याने धुवून घेतलेलं आहे. त्याच पाण्यात किस शिजवू नका. दुसरं स्वच्छ पाणी घ्या, त्याच्यात मीठ घाला आणि मग आपण जो सर्व किसून घेतलेला किस तो घालायचा आहे. आता किसची शिजवताना काय काळजी घ्यायची आहे की किस एकदम गाळही होऊ नये आणि छान असा लांब सडक राहावा. म्हणून शिजवताना अगदी जास्तही शिजवायचा नाही आहे. शिजवायचा कसा हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. अगदी 2 ते 3 पदार्थात हा किस होतो. उपवासालाही चालतो, आपण लहान मुलांनाही देऊ शकतो. तर आता याला छान अशी उकळी येऊ द्यायची आणि कमीत कमी फक्त याला आपण 7 ते 8 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. जास्तही शिजवायचं नाही. आता आपण किस टाकल्यामुळे पाण्याचं तापमान इथं थांबलेलं आहे. पाण्याला उकळी येत नाही आहे, म्हणून इथं गॅसची फ्लेम ही मोठीच ठेवायची आहे आणि छान अशी याला 7 ते 8 मिनटं आपण किस हा शिजवून घेणार आहोत. तर आता तुम्ही बघू शकता छान अशी इथं उकळी आलेली आहे. छान असा किस उकळतो आहे. आता इथं किस चेक करून घ्यायचा आहे. असा बोटाने तुटेल, मध्ये चेपला जाईल, तर इथं हा किस आपला शिजलेला आहे असं समजायचं आहे. तर एकदा परत मी तुम्हाला दाखवते. तर बोटाने छान असा हा किस इथं तुटतोय. म्हणजे असे 2-3 तुकडे झाले म्हणजे समजून घ्यायचा किस हा छान शिजलेला आहे आणि बटाटा जास्त शिजायला वेळ नाही लागत. आता किस छान शिजल्यामुळे लगेच इथं गॅस बंद करायचा आहे आणि लगेच हा किस काढून घ्यायचा आहे. आता इथं एक अशी चाळण घेतलेली आहे जेणेकरून याच्यातलं सर्व पाणी व्यवस्थित नितळेल. खाली एक ताट घेतलेला आहे आणि याच्यातच आपण हे पटकन असं गॅस बंद केल्यानंतर असं झाऱ्याने किंवा याशाने लगेच हा किस काढून घ्यायचा आहे. याच्यात कुकिंग प्रोसेस ही चालूच असते. त्या व्यवस्थित असं झाऱ्याने पाणी निथळून मग हे चाळणीत टाकायचं आहे. भरपूर असं पाणीही राहू देऊ नका आणि पटकन याला असं फॅन खाली किंवा असं हवेच्या ठिकाणी ठेवा आणि पटकन असा किस गार होतो तोपर्यंत तसाच राहू द्यायचा आहे आणि लगेच याला आपण पसरवायला घेणार आहोत. तर अगदी छान असा पांढरा शुभ्र असा किस आपला इथं छान शिजून तयार झालेला आहे. मस्त हा किस दिसतोय. अगदी झटपट असा आपण घरीच बनवू शकतो. सर्व किस मी इथं आता चाळणीत काढून घेतलेला आहे. आता इथं मी घरातच हा फॅनच्या हवेखालीच किस वाळवून घेणार आहे. अगदी उन्हात वगैरे वाळवायची गरज नाही आहे. तर इथं असं प्लॅस्टिक शीट घरातच टाकून घेतलेलं आहे फॅनच्या हवेखाली आणि असं मोकळं सुटसुटीत असा हा किस आपण इथं पसरून घेणार आहोत. अगदी 2 ते 3 तासात छान असा वाळतो. 2 ते 3 तासानंतर परत त्याला थोडं प्लॅस्टिकवरून असा हात फिरवायचा आहे, म्हणजे तो थोडा गरम असल्यामुळे प्लॅस्टिकला चिपकून जातो. त्याला छान असं परत हाताने पसरवून परत खालीवर करून छान असा फॅनच्या हवेत एका दिवसात नाही म्हणता येणार, पण कमीत कमी ऊन जर दाखवलं तर 2 दिवसात हा कडकडीत होऊन जातो. एक दिवस फॅनच्या हवेखाली सुकवा आणि दुसऱ्या दिवशी याला जरूर ऊन दाखवा. छान कडकडीत उन्हात हा वाढवून घ्या, म्हणजे वर्षभर हा छान टिकतो आणि तळतानाही अगदी पटकन कढईत टाकल्या फुलतो. तरी तर याच पद्धतीने सर्व किस मी आता पसरवून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता मी 2 दिवस छान हा किस उन्हात वाळवून घेतलेला आहे. छान इथं पांढरा शुभ्र आपला किस तयार झालेला आहे. म्हणजे काय डोंगर पोखरून उंदीर निघाला तशीच गंमत इथं झालेली आहे. आता मी तुम्हाला हे तळून दाखवते. तर छान असं कडकडीत तेल गरम करायचं आहे आणि मस्त हा किस असा अगदी झटकीपट होतो आणि लगेच तळून घ्यायचा आहे. थोडं तेल जास्त गरम झालं होतं म्हणून पहिल्या वेळेस थोडा लाल झालेला आहे. आपला तळून तयार झालेला आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. धन्यवाद.